हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस खूप छान, सुंदर, मस्त जावो हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. आवडलं तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. कधी कधी आहे ना, आयुष्यामध्ये अनपेक्षित गोष्टी घडत असतात. त्या काय मुद्दाम घडत नाहीत बरं का, आणि जाणून बुजून तर अजिबातच नाही. तर ते आपोआप घडत असतात. जे आपल्याला म्हणजे आपल्या कधी मनात नसतं, ध्यानात नसतं, अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. पण त्या गोष्टी, ज्या घडलेल्या गोष्टी आहेत, त्याच उगाळत बसण्यापेक्षा आपण पुढं चालायचं. स्वामी म्हणतात, जे घडतं आणि जे घडणार आहे ते चांगल्यासाठीच घडतं. आता काही वाईट झालं आयुष्यामध्ये, तर आपण त्याचा लगेचच हेतू वाईट घ्यायचा नाही किंवा खचून जायचं नाही. तर असा विचार करायचा, आता जे होणार आहे ते आपल्यासाठी योग्य असणार आणि योग्यच घडणार. ह्याच अपेक्षेने आणि एकदम आतून इच्छेने आपण परत सावरायचं, जेणेकरून आपलं पुढील आयुष्य आणि पुढील भविष्य आपलं व्यवस्थित आणि सुंदर जाईल. आणि आपण जे करतो ते चांगल्यासाठीच करत असतो आपण प्रत्येक गोष्टी. त्यामुळे ना कधीच वाईट वाटून घ्यायचं नाही. आयुष्यामध्ये जरी काही चुकीचं घडलं आणि आपल्याला जे अपेक्षित होतं त्यापेक्षा काही वेगळंच जर घडलं ना, त्यामध्ये खरंच आपला काही दोष नसतो. दोष असतो तो मात्र नियतीचा आणि टाईमचा, वेळेचा दोष असतो. त्यामुळे ना वेळ आपली तेवढी निघून जात असते आणि थांबत नाही. याच गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि स्वामी म्हणतात, याच गोष्टी लक्षात ठेवून सतत पुढं चालायचं, प्रयत्न करत राहायचं. भले ते आपल्याला नव्याने जरी सुरुवात करावी लागली कुठल्या गोष्टीची तरी पण चालेल. आणि विचार करायचा, ठीक आहे, आपलं आयुष्य आत्तापासून सुरुवात म्हणजे नाही का सुरू झालेलं आहे. आणि हे काही वेगळं नाही बरं का, आपल्याच आयुष्यात फक्त होत नाही, भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी होत असतात. आणि प्रत्येकजण खचूनच बसला तर मग ते आयुष्य म्हणजे जगायचं कसं पुढं, हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर मग उभा राहील. त्यापेक्षा जे झालं ते सोडून द्या आणि जे घडवायचं आहे त्याचा विचार करा. आता जे आपण आपल्याला जे घडवायचं आहे किंवा आपल्याला इथून पुढे काय करायचं आहे ते आपण ठरवायचं. म्हणजे योग्य ती आपल्याला दिशा भेटेल. आणि सतत जर खचून बसलो आणि टेन्शनमध्ये बसलो तर आपलं आहे ना डोकं पण चालणार नाही आणि आपल्याला पुढे काय करायचं यासाठी आपल्याला मार्ग पण सापडणार नाही. त्यामुळे ना जरी आयुष्यात काही चुकीचं घडलं असेल आणि जर काही नको त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये झाल्या असतील तर त्या खरंच मागे सोडून पुढं चालायला हवं. जेणेकरून हे ना आपलं पण आयुष्य सुधरेल आणि मध्ये म्हणजे नाही का कुटुंबामध्ये असाल तर आपल्या मुलाबाळांचं आणि बाकी सगळ्यांचंच यामुळे आयुष्य आपलं हे घडत असतं. आणि कधी कधी काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये ना अचानक काही वादळ येत असतात आणि ना आपल्याला एवढं म्हणजे आपण एवढं म्हणजे नाही का त्या वादळाचा एवढा जास्त त्रास करून घेतो. त्यामुळे काय करतो आपण, जो आपल्या जवळचा व्यक्ती असेल किंवा आपले आईवडील असतील त्यांना लगेचच आपण या गोष्टी सांगून देतो. म्हणजे पुढचा मागचा विचार न करता आपण या सगळ्या गोष्टी सांगतो. पण नंतर आपल्या लक्षात येतं की हां, आपल्याला एवढा त्रास होतो आहे तर त्यांना किती होत असेल. तर ह्या गोष्टी आपल्याला नंतर रिअलाईज होतात. पण त्या गोष्टींचा जर आपण आधी विचार केला सांगण्या अगोदर, आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घडामोडी जर झाल्या, आपण मागचा पुढचा विचार न करता लगेच त्यांना काही सांगून द्यायचं नाही. तर आता आपण लक्षात घ्यायचं आणि इथून पुढे ना आपल्यालाच या गोष्टींवर मात करायची आहे आणि आपल्यालाच या गोष्टीतून म्हणजे आपल्यालाच मार्ग काढायचा आहे. तर अशा काही गोष्टी आपण डोक्यामध्ये जर ठेवल्या तर
याचा काय होतो, आपल्याला तर त्रास कमी होतोच, पण इतरांना पण आपल्यामुळे त्रास होत नाही. आणि हे जे आहे मी ते स्वतः अनुभवलेलं आहे, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांसोबत ही गोष्ट शेअर करत आहे. तर काय होतं, मग चुकीचं जर आपल्या आयुष्यामध्ये घडलं तर आपण डायरेक्टली लगेचच घरी फोन लावतो आणि सांगून देतो. पण त्यामुळे ना किती जणांच्या डोक्याला ताण होतं ह्याचा काही आपण विचार करत नाही. जेव्हा आपल्याला हे रिअलाईज होतं त्यावेळी ना खूप उशीर झालेला असतो आणि आपल्याला त्या गोष्टीचा पण पश्चाताप होतो. आपण उगाच ह्या गोष्टी प्रत्येकाला लगेचच सांगून दिल्या. त्यामुळे सगळे पण गोंधळात पडतात आणि आपल्याला पण जास्त त्रास होतो, इतरांना पण टेन्शन येतं. आणि त्यामुळे ना मग ह्या गोष्टी ना आपण जेवढं शांत बसू तेवढं चांगलं असतं. ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे हँडल करता येतात. या हिशोबानेच आपण आहे ना कुठलीही आयुष्यामध्ये संकट येऊ द्या किंवा काही प्रॉब्लेम येऊ द्या आयुष्यामध्ये, त्याचं सोल्युशन आहे ना अगोदर स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर आपल्याच्याने नाहीच झालं किंवा आपल्याला काही सोल्युशन भेटलंच नाही तर आपण इतरांची मदत त्यासाठी घेऊ शकतो. यामुळे ना आपला पण खरंच आपण पण जास्त डिप्रेशनमध्ये जात नाही. कारण आहे ना आपण सगळ्यांना जर सांगत बसलो आमच्या आयुष्यामध्ये असं काहीच घडलेलं आहे, आणि जेवढ्या वेळा तुम्ही त्या गोष्टीचा उल्लेख करताल तेवढा तुम्हाला त्रास जास्त होत असतो. जेवढ्या वेळी आपण ही गोष्ट उगाळत बसू तेवढाच त्रास भरपूर जास्त होत असतो. आणि अनुभवानुसार मी सांगत आहे. त्यामुळे ना जर काही असं काही घडलं तर त्या गोष्टीच्या सखोल म्हणजे नाही का खोलवर जायचं, विचार करायचा थोडासा, आणि मार्ग निघतो की काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण अगोदर स्वतः विचार करून आपण उलगडून टाकायच्या सगळ्या गोष्टी. काही मार्ग निघतोय काय शोधाशोध करायची इकडे तिकडे. आणि जर नाहीच निघाला मार्ग तर मग आपण घरच्यांची मदत यामध्ये घेऊ शकतो. तर आता आहे ना दुपारचा वेळ आहे बघा, माझं संपूर्ण काम झालेलं आहे घरातलं, जेवण वगैरे झाले. आता ह्या काही आहे ना साड्या मला पिको फॉल करायच्या आहेत, त्यामुळे ना हे ब्लाऊज पीस मी अगोदर बाजूला काढून घेते. आणि आहे ना ब्लाऊज पीस वगैरे मी बाजूला काढून घेतले. आणि ना संध्याकाळचा टायमिंग होता म्हणजे दुपारनंतरचा, तर थोडीशी भूक लागली होती सगळ्यांना आणि भाजी ना पुरेशी झाली नव्हती, म्हणजे संपली होती. आणि मग काय करावं म्हटलं, चला आता थोडंसं पिठलं बनवूयात. तर सगळ्यात अगोदर आहे ना मी थोडंसं लसूण इथं ठेचून कढईमध्ये तेलामध्ये टाकला आणि कांदा पण एक छोटासा कट करून घेतला आणि हिरवी मिरची कट करून घेतली आणि मस्त फ्राय असा करून घेते इकडे. आणि असं जर पिठलं एकदा बनवून जर बघितलं ना तुम्ही तर खरंच खूप छान टेस्ट लागते बरं का. चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे मी. आणि हे जे कांदा टाकलेलं असतं ना जे पिठलं, त्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा जेणेकरून टेस्ट अजून पण छान लागते आणि आपल्याला पोटाच्या पण समस्या होत नाही. थोडाफार पाऊस जर पडला नाही तर खूप काही काही खावंसं वाटत असतं बरं का सारखं, आणि गरम गरम खावंसं वाटतं. त्यामुळे मी इथं छान असं गरम पिठलं बनवलं आणि सगळ्यांनी बाकीच्यांनी आता इथं जेवणं करून घेतली. आणि मला आहे ना थोडंसं देवाची पण साफसफाई करायची होती. सकाळी माझ्या मागे ना खूप जास्त गडबड असते, म्हणून मी इथं संध्याकाळचाच टाईम निवडलेला आहे. आणि सगळे काही मी देव आता बाजूला काढून ठेवले आणि ह्या ज्या फरशा आहेत ते पण स्वच्छ धुवून घेतल्या. आता हे जे मी हळदीचं लेपन लावत असते नेहमी, त्याच्यावर पण धूळ बसून ते खराब होतं. आणि आता उन्हाळा पण संपला आहे आणि त्याचमुळे ना वादळ खूप जास्त सुटलं होतं. आणि दरवाजाच्याच बाजूला हे देवघर आहे, तर त्यामुळे ना खूप जास्त धूळ आली होती. म्हटलं चला आता याची पण साफसफाई छान अशी करून घ्यावी आणि मस्त असं फ्रेश आणि चांगलं आपलं देवघर बनवून घ्यावं. म्हणून आहे ना मी हळद घेतली, त्यामध्ये थोडंसं गोमित्र टाकलं, थोडंसं गुलाबजल किंवा गोमित्र तुम्ही टाकू शकता आणि पाणी टाकून मिक्स करायचं छान असं पातळ आणि चमच्याच्या साहाय्याने लावून घ्यायचं. तर आहे ना मला आहे ना देवपूजा करायला आहे ना खूप जास्त आवडते. सगळ्या कामामध्ये आवडीचं काम माझं जे असेल ते म्हणजे देवपूजा करणं हेच असतं रोज. आणि मला ते खूप जास्त आवडतं आणि माझं मन आहे ना ह्यामध्ये खूप जास्त रमतंसुद्धा. आणि थोडंफार जरी मन उदास असलं ना मला, मी अशा काही गोष्टी करत असते जेणेकरून माझ्या मनाला खूप समाधान वाटतं. आणि इतर वाईट विचार कुठल्याच गोष्टी नकारात्मकता किंवा आणखी काही असेल तर वेगवेगळे विचार हे डोक्यामध्ये येत पण नाही लांब लांबपर्यंत. आणि मलाच माझं खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं, म्हणून आहे ना मी देवपूजा करायला घेत असते. तर हे बघा आता मी इकडे लेपन लावून घेते सगळं.
तर आहे ना, तर इथं हळदीचं मी लेपन वगैरे लावून घेतलं आहे आणि मस्त अशी देवपूजा पण मी म्हणजे देव सगळे धुवून घेतलेत आणि स्वच्छ पण केले, सगळे कापडाने पुसून घेतले आणि व्यवस्थित आपल्याला नंतर आता हे झाल्यानंतर मी सेट करणार आहे. आणि देवघर पण माझं आहे ना थोडंसं धुळीने खराब झालं होतं, मग बाहेर नेऊन त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं आणि सुकून पण घेतलं आणि त्यानंतर इथं आणून ठेवलेलं आहे. आणि मला टेबलवर कपडा टाकायचा होता नवीन, पण तो काही मला आत्ता गडबडीत काही भेटला नाही आणि जो पहिला कपडा होता मी ते धुण्यासाठी टाकून दिलेला आहे बाजूला, आता धुवून घेणार आहे नंतर. तर त्याचमुळे ना आता सध्या मी तसंच ठेवलं आहे. आणि पाऊस बघू शकता तुम्ही, थोडाफार पाऊस आमच्या इकडे पडलेला आहे. तर वातावरण कसं झालं आहे आणि झाडं पण छान असे खुलल्यात मस्तपैकी. आणि मला जे ब्लाऊज शिवायचे होते माझे ते मी रेडी करून ठेवले आणि बघू शकता तुम्ही अशी काहीशी माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग आहे आणि व्यवस्थित अशी मस्त अशी ब्लाऊज मी शिवून इथं रेडी करून ठेवलेले आहेत. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.